नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात रेशन कार्ड आहे का? जर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अतिशय खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारने रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल केलेले आहेत आणि 1 एप्रिल 2026 पासून हे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमामुळे देशातील सुमारे 70 लाख रेशन कार्ड्स बंद होण्याची शक्यता काय केली जात आहे, व्यक्त केली जात आहे. मग हे नवे नियम नेमके काय आहेत? कोणाचे रेशन कार्ड बंद होऊ शकते आणि तुमचे रेशन कार्ड सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. सेगमेंट 1 आहे, सरकारने नियम का बदलले? तर मित्रांनो, सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड अधिक प्रभावी करण्यासाठी हे बदल केलेले आहेत. सरकारच्या माहितीनुसार अनेक लोक आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवून रेशनचा लाभ घेत आहेत. म्हणजे जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते देखील मोफत धान्य घेत आहेत. यामुळे खऱ्या गरजू लोकांना पुरेसा लाभ मिळत नाही. म्हणूनच सरकारने आता कडक निकष लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सेगमेंट 2 आहे, नवीन 5 मोठे नियम आहेत. आता आपण पाहूया सरकारचे 5 मोठे नियम. नियम 1 आहे, उत्पन्न मर्यादा. नवीन नियमानुसार जर शहरात राहणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त असेल किंवा ग्रामीण भागातील 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर ते कुटुंब रेशन योजनेसाठी अपात्र ठरू शकते. नियम क्रमांक 2 आहे, 4 चाकी वाहन ज्याच्याकडे आहे, जर एखाद्या कुटुंबाकडे कार, ट्रॅक्टर किंवा इतर 4 चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. नियम क्रमांक 3 आहे, मालमत्ता नियम. जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट, स्वतःचा फ्लॅट असेल, पक्के घर असेल तर तुम्ही रेशन योजनेसाठी अपात्र ठरू शकता. नियम क्रमांक 4 आहे, आयकर भरणारे लोक. जर घरातील कोणती व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते. आणि नियम क्रमांक 5 आहे, घरातील सुविधा. ज्या घरात AC आणि जनरेटर अशा सुविधा आहेत अशा कुटुंबांना देखील रेशन योजनेतून बाहेर काढले जाऊ. आणि सेगमेंट 3 आहे, तुम्हाला E-KYC अनिवार्य. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व रेशन कार्ड धारकांना E-KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल, आधार कार्डद्वारे पडताळणी करावी लागेल. जर E-KYC केली नाही तर तुमचे रेशन कार्ड तात्काळ बंद केले जाऊ शकते. सेगमेंट 4 आहे, चुकीची माहिती दिल्यास काय होईल? सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे, जर एखादी व्यक्ती खोटी माहिती देऊन रेशन घेत असेल आढळले तर रेशन कार्ड तर रद्द होईलच, पण घेतलेले धान्य बाजारभावाने त्याच्याकडून वसूल केले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. सेगमेंट नंबर 5 आहे, या निर्णयाचा फायदा कोणाला होऊ शकतो? सरकारच्या मते या निर्णयामुळे बनावट जे रेशन कार्ड आहेत ते बनावट रेशन कार्ड बंद होऊ शकते आणि अपात्र लोकांना लाभ मिळणार नाही आणि खऱ्या गरजू कुटुंबांना अधिक फायदा होईल. म्हणून मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर सर्वात आधी तुमची E-KYC पूर्ण करा आणि तुमच्या कुटुंबाची माहिती योग्य आहे का ते तपासा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अनेक लोकांना अजूनही नवीन नियमाची माहिती नाही. जर तुम्हाला अशी माहिती, महत्त्वपूर्ण माहिती मराठीत हवी असेल तर ब्रेनबूम मराठी या चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि तुमचे मत कमेंटमध्ये काय करायचं आहे नक्की सांगायचं आहे. पुन्हा भेटूया या नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.